मित्रहो नमस्कार. काही वर्षांपूर्वी आलेला कांतारा सिनेमा आपणा सर्वांना आठवत असेलच. दशावतार सिनेमाच्या ट्रेलरवरून या सिनेमाची तुलना कांतारासोबत झाली होती. त्यामुळे दशावतार सिनेमाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा मराठी चित्रपट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन असे दिग्गज भूमिका साकारणार म्हटल्यावर मराठी चित्रपट रसिकांना या चित्रपटाची प्रतीक्षा होती. अखेर 12 सप्टेंबरला दशावतार चित्रपट रिलीज झाला. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा दशावतार सिनेमा नेमका कसा आहे. दशावतार सिनेमाची कथा कोकणातील एका गावात दशावतारी नाटकात काम करणाऱ्या ज्येष्ठ नट बाबुली मिस्त्री यांच्याभोवती फिरते. बाबुली यांना गावात मोठा मान असतो. दशावतारी नाटकांमध्ये त्यांनी रंगवलेली विविध पात्र बघायला मोठी गर्दी जमत असते. बाबुली मिस्त्री यांची भूमिका ज्येष्ठ नट दिलीप प्रभावळकर यांनी सक्षमपणे साकारली आहे. बाबुली मिस्त्री यांना एकुलता एक मुलगा असतो. वयोमानाप्रमाणे आपल्या वडिलांनी दशावतारात काम न करता आराम करावा असं माधवला मनापासून वाटत असतं. परंतु माधवला नोकरी लागल्याशिवाय आपण दशावतार करणं सोडणार नाही असं बाबुली यांचं ठाम मत असतं. अखेर माधवला नोकरी मिळते. मग दशावतार गाजवणार हा नट बाबुली आपण महाशिवरात्रीला दशावतारात शेवटचं काम करणार असं ठरवतो. पण त्याचवेळी मोठी घटना घडते आणि बाबुली मिस्त्री यांच्या पायाखालची वाळू सरकते. या चित्रपटात पुढे नेमकं काय घडतं याचं उत्तर तुम्हाला दशावतार सिनेमा पाहूनच मिळेल. एकूणच हा सिनेमा कसा आहे याविषयी बोलायचं झाल्यास सुबोध खानोलकर यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे. पण कथेचा मोठा कॅनव्हास मोठ्या पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शकाची दमछाक होताना पाहायला मिळते. सुरुवातीला सिनेमा बराच रेंगाळतो. सिनेमातील प्रसंग ताणल्यासारखे वाटतात. पण इंटरमिशन नंतर दशावतार सिनेमा प्रेक्षकांवर पकड बसवण्यात यशस्वी ठरतो. पण ह्या चित्रपटाच्या शेवटी काहीतरी भन्नाट घडेल असं शेवटपर्यंत वाटत राहतं. पण ह्या अपेक्षांची पातळी गाठण्यात हा सिनेमा अपयशी ठरतो. या दशावतार सिनेमाला A.V. प्रफुल्लचंद्र यांनी दिलेलं संगीत चांगला परिणाम साधतं. दिलीप प्रभावळकर यांनी या वयात सुद्धा साकारलेला अभिनय अत्यंत प्रभावी ठरतो. बाबुली मिस्त्रीची भूमिका प्रभावळकरांनी समर्थपणे साकारली आहे. त्यांची एनर्जी, संवाद फेक प्रेक्षकांना थक्क करते. महेश मांजरेकरांनी इन्स्पेक्टर मायकल डिसूजाच्या भूमिकेला रंगत निर्माण केली आहे. सिद्धार्थ मेननने सुद्धा माधवची भूमिका सुंदर साकारली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मराठी चित्रपटसृष्टीतील वेगळा प्रयोग, त्याचबरोबर दिलीप प्रभावळकरांचा भन्नाट अभिनय आणि कोकणी दशावतारी संगीताची जादू अनुभवण्यासाठी हा चित्रपट एकदा अवश्य पाहावा असाच आहे.